महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, या महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री आणि सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, ज्यांनी सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये टाकले, असे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब यांना अभिवादन करतो। व्यासपीठावर उपस्थित या नगराचे ज्यांनी 4 वेळा नगराध्यक्षपद भूषवलं ते गणेश भाऊ, आमचे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख श्यामभाऊ देशमुख, जिल्हा प्रमुख आशिष भाऊ धर्माळे, या चांदूर रेल्वेचा गेले वर्षानुवर्षे बघत आलेलो, या चांदूर रेल्वेसाठी नेहमी झटणारा, चांदूर रेल्वेच्या जनतेचे प्रश्न मांडणारा, कधी आंदोलन करणारा तर कधी जेलमध्ये जाणारा, रक्षाबंधनाला हजारो बहिणींकडून राखी बांधून घेणारा असा तुमचा आमचा जवळचा निलेश विश्वकर्मा, आणि आज ज्यांनी चांदूर रेल्वेसाठी आपलं रक्ताचं पाणी केल्याचं निलेशची पत्नी जी आपल्या समोर नगराध्यक्ष पदासाठी उभी आहे ती प्रियंका निलेश विश्वकर्मा। या ठिकाणी खास करून अकोल्यावरून ते आमच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षताई संगीताताई आढाव आणि आमच्या जिल्हा प्रमुख, महिला जिल्हा प्रमुख ज्या आज नगरसेवक पदाच्या उमेदवार सुद्धा आहेत त्या कातकेडेताई, या ठिकाणी असलेले सगळे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार, मग ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे असो, अजितदादा पवार गटाची असो, वंचित आघाडीची असो किंवा शिवसेना धनुष्यबाण माननीय शिंदे साहेबांच्या पक्षाची, आणि समोर उपस्थित सर्व माता बंधू भगिनींनो, सर्व मित्रांनो, जास्त वेळ घेणार नाही, परंतु खास करून आज पहिले तर माझा आक्षेप पोलिसांवर आहे, या ठिकाणच्या प्रशासनावर आहे। बाजूबाजूला सभांना परमिशन देणं आणि जाणून बुजून मगाशी ज्या ताईंनी सांगितलं, खऱ्या अर्थानं कुठेतरी आवाज दाबण्याचा प्रयत्न कुठेतरी सरकारी पक्षातर्फे होतोय की काय, परंतु हा शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या एका कार्यकर्त्याचा आवाज आहे, हा कोणी दाबू शकत नाही। आणि म्हणून खास करून सांगू इच्छितो, काल परवा आमच्या 2-4 भाडखाऊ ज्यांना पदावरून काढलेले कार्टे आहेत त्यांना तुम्ही सांगितलं मग अशी रिचार्ज दिलं जातं, तशा पद्धतीचं 50-100 रुपयाचं रिचार्ज दिलं आणि ते पत्र काढलं की आमच्या शिवसेनेचा पाठिंबा आहे। या ठिकाणी पहिलं जाहीर करतो, शिवसेनेचा पाठिंबा फक्त आणि फक्त प्रियंकाताई विश्वकर्मांना आहे आणि या पॅनलला आहे। अरे हे 2 कवडीचे जे काढलेले पदाधिकारी होते त्यांना तुम्ही 2 रुपये द्याल आणि त्यांच्याकडून कुठलं तरी पत्र लिहून याल, कुठले पदाधिकारी? नांदगाव खंडेश्वरचे, ज्यांचा या ठिकाणी चांदूर रेल्वेमध्ये बोलण्याचा काही अधिकार नाही, अशा त्या कार्यकर्त्यांकडून हे पत्र लिहून घेतलं। याच्यावरून एक लक्षात येतं निलेश भाऊ, एक गोष्ट लक्षात आली, नांदगाव खंडेश्वरचा एखादा कार्यकर्ता माजी कार्यकर्त्याकडून पत्र घेतात की शिवसेनेचा पाठिंबा आहे, यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे। या ठिकाणी प्रियंकाताई आपला विजय हा निश्चित झालेला आहे आणि म्हणूनच ज्यांची पद नाही त्याच्याकडून हे पत्र घेतात, ज्याच्यावरून यांची काय स्थिती तयार झालेली आहे हे याच्यावरून लक्षात येतं। आणि म्हणून या जनतेला मी इकडे सांगू इच्छितो, जे पदावर होते, पदावर नव्हते, आमदार झाले, आमदार आहेत, आले आणि गेले, परंतु अजूनही आपलं नगर हे भकास काय हा विचार आता कुठेतरी झाला पाहिजे। जसं आमच्या निलेश भाऊंनी सांगितलं, लघुशक्यसाठी आमच्या ताईंना कुठेतरी लांब जावं लागतं, आमच्या शहरामध्ये येऊन जर त्यांना जागा भेटत नसेल तर खऱ्या अर्थानं जे या ठिकाणी पदाधिकारी आहेत, जे निवडून आलेले आहेत
त्यांनी विचार करायला पाहिजे की त्यांनी काय केलं तर आमच्या माता भगिनीला जर ते एक लघुशक्तीसाठी जागा उपलब्ध करून देऊ शकत नसते. या ठिकाणी निलेश विश्वकर्मांनी सांगितलं की आमच्या या नगराचा विकास करण्यासाठी मी एक खास करून आपल्याला सांगू इच्छितो. या ठिकाणी शिवसेना, त्या ठिकाणी राष्ट्रवादी, त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी यांची युती त्या ठिकाणी आहे. आणि आपण सांगितलं या ठिकाणी नगराच्या निवडणुका आहेत. लोकसभा कोणाच्या आहेत? देशाच्या आहेत. विधानसभा कोणाच्या आहेत? महाराष्ट्र राज्याच्या आहेत. आज निवडणुका कोणाच्या आहेत? या नगराच्या आहेत. चांदूर रेल्वेची निवडणूक आहे. चांदूर रेल्वे शहर कशा पद्धतीचं पाहिजे यासाठी ही निवडणूक आहे. आणि चांदूर रेल्वे शहराला खऱ्या अर्थानं कोण तुम्हाला चांगलं शहर करून देऊ शकत असेल त्यासाठी निवडणूक आहे. आणि हा नगराचा विकास आहे. हा शहराच्या विकासाच्या गोष्टी आहेत. आणि नगराचा विकास कोण करू शकतं? तर नगराध्यक्ष करू शकतो. नगराचा विकासाला पैसे कोण देतं? कोण देतं? नगर विकासाला, नगराच्या विकासाला, शहराच्या विकासाला पैसे आमचे एकनाथजी शिंदे साहेबच देतात. कारण नगर विकास मंत्री, शहर विकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत. आणि या ठिकाणी मी या जनतेला शब्द देतो, निलेश विश्वकर्मा सारखा एक प्रामाणिक कार्यकर्ता गेले कित्येक वर्ष या ठिकाणी झटतोय, या ठिकाणी मरतोय, निवडणुकांना उभा राहतोय, पडतोय, परत उभा राहतोय, परत पडतोय, परत उभा राहतो. कारण जनतेचे प्रश्न त्याला सोडवायचे. तुमचे प्रश्न घेऊन हा युवक चाललाय. आजही तो पुन्हा निघालाय बायकोला घेऊन. बायकोची साथ घेतलीये. तुम्ही त्याला साथ देणार की नाही? साथ देणार की नाही? आज जर तुम्ही त्याला साथ दिली नाही, आजही पाठ फिरवली, भविष्यात हा कार्यकर्ता उभा राहू शकणार नाही आणि त्याचं नुकसान होणार नाही, परंतु या सामान्य जनतेचं त्या ठिकाणी नुकसान होईल. असे कार्यकर्ते जर संपले तर लक्षात ठेवा तुमचं नुकसान त्या ठिकाणी आहे, त्याचं नुकसान नाही. आणि अशा कार्यकर्त्यांना जगवण्याचं काम हे तुम्हा आम्ही सारख्या सगळ्यांचं आहे. आणि म्हणून मी त्या ठिकाणी मोर्चीची सभा संपवली. अचलपूरला निघालो होतो. अचलपूरला जाता आता घड्याळ पाहिलं, म्हटलं अरे मी तिकडे गेलो होतो, इकडे 8:30 शिवाय पोहोचू शकत नाही. बराच एक खंत होती. एकदा वेळ गेली, दोनदा गेली. आज जर मी आलो नाही, निलेशसाठी मी पोहोचलो नाही तर माझा जन्मभर तो कुठेतरी मनात खात राहील. एक चांगला पोरगा त्या ठिकाणी चांगली सुरुवात केली आणि इतक्या चांगल्या पद्धतीने पोहोचलाय, नगराध्यक्ष पदापर्यंत पोहोचलाय. आणि जर थोडंफार फरकाने काही झालं आणि मी या ठिकाणी पोहोचलो नाही तर माझ्या मनात त्याचं शल्य आयुष्यभर राहील. आणि तेच शल्य मी या ठिकाणी सांगतो, या ठिकाणच्या सगळ्या जनतेने विचार करावा. आज आपण जर त्याला मत मारलं नाही, उद्या जर काय बरं वाईट झालं तर ते शल्य तुम्हाला जन्मभर मनात राहील. आणि म्हणून तुम्हाला चांगल्या पद्धतीने जर कोणाला निवडून द्यायचं असेल तर प्रियंका ताईला तुम्हाला निवडून द्यावं लागेल. त्याच्या मागे एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्याच्या मागे अजितदादा पवार आहेत, त्याच्या मागे शरदचंद्रसाहेब पवार साहेब आहेत, त्याच्या मागे बाळासाहेब आंबेडकर आहेत, त्याच्या मागे एवढी मोठी शक्ती आहे. नगर विकास खातं त्याच्या मागे आहे. त्याच्या मागे देशा राज्याचा फायनान्स मिनिस्टर ज्याला म्हणतो ते अजितदादा पवार आहेत. त्यांच्याकडे सगळ्या राज्याच्या चाव्या आहेत. पैशाच्या चाव्या कोणाकडे? अजितदादा पवारांकडे. आणि त्यामुळे अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे साहेबांसारखे दोन नेते या सरकारमधले असले तर बाजू कोणाची वरचढ होते? कोणाची वरचढ होते? प्रियंका ताईची. आणि त्यामुळे अरे तुम्ही जे भोट ठेवाल ते काम तुमचं पूर्ण होईल. कुठल्याही मनात शंका ठेवू नका की आमचं असं झालं तर काय नाही, तसं झालं काय. या सगळ्या शंका कुशका बाजूला ठेवा. आणि जर खऱ्या अर्थानं या नगराचा जर विकास घडवून आणायचा असेल तर प्रियंकाताई आणि त्यांच्यासोबत जे नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे त्यांना सगळ्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या. या ठिकाणी सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो, या ठिकाणी माता भगिनी आहेत, त्या ठिकाणी आमचे एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी आपण पैसे मागायला गेला होतात का? शिंदे साहेबांना कोणी महिला पैसे मागायला गेली होती का? परंतु महिलांना स्वावलंबी करण्यासाठी, त्यांना ताकद देण्यासाठी आज आमची महिला भगिनी जन्माला आली की बापाकडे पैसे मागते, थोडी मोठी झाली की नवऱ्याकडे लग्न झालं तर नवऱ्याकडे पैसे मागते, कधी भावाकडे मागते, कधी जावयाकडे मागते, कधी पोराकडे मागते. आणि ही गोष्ट माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या लक्षात आली की आमच्या भगिनीला स्वावलंबी बनवलं पाहिजे. तिला जर तिचा काही उद्योगधंदा करायचा असेल तर तिच्या खिशाला 2 पैसे पाहिजे. तिला तिच्या पोरांचा आधार करायचा असेल तर तिला पैसे पाहिजे. तिला पोरांना शाळेत शिकवायचं असेल तर तिला पैसा पाहिजे. तिला पोरांनी काय
गरजेची वस्तू घेऊन द्यायला पैसा पाहिजे. आणि एवढंच नाही तर दिवाळीला तिला स्वतःसाठी आणि घरच्यांसाठी काय कपडे घ्यायचे असतील तर तिला पैसा पाहिजे. आणि तो पैसा कोणी दिला तर तो एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना दिला. कोणी ती हिंमत केली नव्हती, एकनाथजी शिंदे साहेबांनी केली. निवडणुकीमध्ये साहेबांनी सांगितलं होतं मी जर मुख्यमंत्री झालो तर 1500चे 2500 रुपये करीन. 2500 झाले का? 2500 झाले का? एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले का? जर मुख्यमंत्री झाले असते तर आज तुमच्या खात्यामध्ये 2500 रुपये पडले असते. तो माणूस एका गरीब परिस्थितीतून जन्माला आलेला आहे. रिक्षा चालवली आहे, गरिबी पाहिलेली आहे, झोपडपट्टीत राहिलेला आहे. आणि त्यामुळे गरिबी काय असते, गरिबाची जाण काय असते त्या माणसाला चांगली आहे. आणि म्हणून गरिबासाठी काम करणारा तो आमचा नेता एकनाथजी शिंदे साहेब आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो गरिबांचा एकही प्रश्न त्या ठिकाणी सुटणार नाही. नगर परिषदेमध्ये भुयारी गटार असो, उद्यान असो, त्या ठिकाणी गार्डन असो, रस्ते असो, अजून तुमचं हॉस्पिटल असो, जे जे सांगाल ते सर्व प्रश्न सुटतील. परंतु आपल्या सगळ्यांना कारण एकनाथ शिंदे साहेबांना सांगता आलं पाहिजे की बाबा आम्हाला पैसे द्या. पण तू ते पैसे कोणातर्फे मागणार? ते पैसे तुम्ही मागाल प्रियंका ताई निलेश विश्वकर्मांच्या रूपानं. तुम्ही त्यांच्यावर त्यांना एक प्रश्न मांडा, ते आम्हाला सांगतील. आणि नक्कीच मी या ठिकाणी जबाबदारी घेतो ज्या पद्धतीने खोडके साहेबांनी घेतली. निलेश विश्वकर्माच्या पत्नीला प्रियंका ताईला तुम्ही त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून निवडून द्या. या नगराचे जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी नगर विकास खात्याकडून जो पैसा लागेल ती आणण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे साहेबांकडून या ठिकाणी कॅप्टन अभिजित अडसूळ घेतोय हे या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून पुन्हा एकदा आता उद्या निवडणूक उद्यावर आली आहे. ज्या पद्धतीने ताई सांगितलं आता रात्री सगळे सत्तेचा पाच, सत्तेचा पैसा आता रात्रीतून फिरायला लागेल. रात्री येतील 200 घ्या, 500 घ्या, 1000 घ्या, 2000 घ्या. अरे तुमच्या मताची किंमत फक्त 1000 आणि 2000 रुपये. 365 दिवस गुन्हेने 5 करा. 5 वर्षाचे 1650 दिवसाचे जर तुम्ही म्हटले तर त्या 2000 रुपयाची किंमत काय झाली? काय झाली? 1 रुपये. आणि त्यामुळे कुठेही या पैशाला भीक घालू नका. आणि जर देतच असेल तर घ्या. ते का त्यांच्या बापाचे थोडी पैसे, तिकडून तिकडून चोरून आणलेला पैसे, दिले पैसे घ्या. पण मतदान प्रियंका ताईलाच करा. आणि येत्या 2 तारखेला प्रियंका ताईच्या टीव्ही, शिवसेनेचं धनुष्यबाण, अजितदादा पवार गटाचं घड्याळ, शरदचंद्र पवार गटाचं तुतारी आणि वंचित बहुजनची टीव्ही या चिन्हांवर आपण मोहर उपटून येत्या 2 तारखेला उद्या जास्तीत जास्त मतांनी या सर्वांना निवडून द्या. आणि प्रियंका ताईला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या एवढीच विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपण महिला भगिनी एवढा खंडितही या ठिकाणी आपण थांबलात त्याबद्दल माझ्या माता भगिनींचे मनापासून आभार मानतो. आपल्याला नमस्तमस्तक होतो. आणि पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.